या ठिकाणी सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये जी शेवटची सिस्टीम आहे SI युनिट्स, त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. SI युनिट म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, जी वर्ल्ड वाईड मोस्टली अँड मेजरली दिस सिस्टीम इज युज्ड बाय मोस्ट ऑफ द कंट्रीज, जे की सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाते SI सिस्टीम. ती SI सिस्टीम आपण या ठिकाणी पाहूयात. तर सुरुवातीला या ठिकाणी काही फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्या फंडामेंटल क्वांटिटीचं SI युनिट काय आहे ते आपण पाहूया. फंडामेंटल क्वांटिटी जसं की लेंथ असेल, जसं की मास असेल आणि जसं की टाइम असेल. फंडामेंटल क्वांटिटी, याच्या फंडामेंटल क्वांटिटी आहे त्याचा आपण या ठिकाणी SI युनिट पाहूया. तर पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. तर या ठिकाणी लेंथसाठी आपण SI युनिट आहे मीटर. लेंथसाठी SI युनिट काय आहे? मीटर. आणि त्यासाठी जो सिम्बॉल आहे युनिटचा, तो सिम्बॉल आपण घेतो M. तसंच SI युनिट आपण कधी कधी लेंथचं मिलीमीटर देखील आपण घेतो. मिलीमीटर देखील आपण घेतो. तर मिलीमीटरसाठी सिम्बॉल आहे mm. म्हणजे जर आपण पहिली फिजिकल क्वांटिटी पाहिली लेंथ, तर ही जी क्वांटिटी आहे त्यासाठी आपण SI युनिट आहे मीटर और मिलीमीटर. आणि त्यासाठी सिम्बॉल असतो, मीटरसाठी सिम्बॉल आहे M आणि मिलीमीटरसाठी आहे mm. त्यानंतर सेकंड फंडामेंटल क्वांटिटी आहे मास. मग मासचं जे SI युनिट आहे ते आहे किलोग्रॅम आणि त्यासाठी सिम्बॉल आहे kg. त्यानंतर पुढची फंडामेंटल क्वांटिटी आहे टाइम. टाइमचं SI युनिट आहे सेकंड, त्यासाठी सिम्बॉल आपण यूज करतो S. म्हणजे ह्या होत्या फंडामेंटल क्वांटिटीज. त्यानंतर दुसरे जे डिराइव्ड क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटीज, मग त्या ज्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत फिजिकल क्वांटिटी, त्या डिराइव्ड क्वांटिटीचं SI युनिट आपण पाहूया. तर पहिली आहे डिराइव्ड क्वांटिटी फोर्स. फोर्स युनिट आहे, SI युनिट आहे फोर्सचं न्यूटन. आणि त्यासाठी सिम्बॉल आपण यूज करतो N, कॅपिटल N लेटर. त्यानंतर पुढचं आहे वेट. वेट म्हणजेच एक प्रकारचा फोर्सच असतो. वेट इज अ टाइप ऑफ फोर्स. मग तुझं फोर्सच आहे, वेट म्हणजेच फोर्स. तर आपण त्याचं देखील युनिट काय, जे फोर्स युनिट असतं तेच वेटचं युनिट आहे आणि त्याचा सिम्बॉल असेल न्यूटन. त्यानंतर आहे एरिया. तर आपण एरिया कसा मेजर करतो SI युनिटमध्ये? स्क्वेअर मीटर. आणि त्यासाठी सिम्बॉल आपण यूज करतो मीटर स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे मीटरचा स्क्वेअर काढायचा, त्यामुळे सुद्धा आपण म्हणतो स्क्वेअर मीटर. समजतंय? ओके. त्यानंतर पुढचं क्वांटिटी आहे व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम आपण कसं मेजर करतो? क्युबिक मीटरमध्ये, म्हणजे मीटर क्यूबमध्ये. त्यासाठी सिम्बॉल आहे मीटर क्यूब. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड. त्यासाठी सिम्बॉल आहे M पर सेकंड. M फॉर मीटर, S फॉर सेकंड. त्यानंतर ॲक्सेलरेशनचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हा त्यासाठी सिम्बॉल आहे. त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट आहे रॅडियन पर सेकंड. रॅड पर सेकंड हा त्यासाठी सिम्बॉल या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर अँग्युलर ॲक्सेलरेशन, त्याचं युनिट आहे रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी दिसतंय रॅड पर S स्क्वेअर हा त्यासाठी सिम्बॉल आहे.
त्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे डेन्सिटी. तर डेन्सिटीसाठी त्याचं जे SI युनिट असणार आहे डेन्सिटीचं ते आहे किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. किलोग्रॅम पर क्युबिक मीटर म्हणजे मीटर क्यूब. समजायचं म्हणजे केजी पर एम क्यूब. एम फॉर मीटर, केजी पर एम क्यूब हे त्याचं सिम्बॉल असणार आहे. त्यानंतर वर्क अँड एनर्जी. वर्कचं आणि एनर्जीचं दोघांचं सिम्बॉल सारखंच आहे. दोघांचं SI युनिट आहे जूल किंवा त्याला SI युनिट आपण म्हणतो न्यूटन मीटर. न्यूटन इंटू मीटर. न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय असतं, जूल असतं. लक्षात ठेवा, न्यूटन इंटू मीटर म्हणजे जूल. म्हणजे त्याला आपण जूल पण म्हणू शकतो SI युनिट वर्कचं किंवा एनर्जीचं किंवा न्यूटन इंटू मीटर हे देखील आपण त्या ठिकाणी SI युनिट वापरतो. त्यासाठी सिम्बॉल आहे जे और एन इंटू एम म्हणजे न्यूटन मीटर. पुढचं आहे मोमेंट ऑफ फोर्स. तर मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय की फोर्स इंटू डिस्टन्स असतं, त्याला आपण म्हणतो मोमेंट. मग या ठिकाणी फोर्स आपण न्यूटनमध्ये घेतो, डिस्टन्स मीटरमध्ये घेतो. मग मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे त्याचं युनिट आहे न्यूटन इंटू मीटर. पुढचं आहे मोमेंटम. मोमेंटमचं युनिट आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा त्याचं SI युनिट आहे मीटर इंटू सेकंड. मीटर इंटू सेकंड. समजतंय? म्हणजे या ठिकाणी दोन सिम्बॉल होती, एक केजी पर मीटर सेकंडसाठी आणि दुसरा आहे न्यूटन इंटू सेकंड. दोन्ही पण आपण सिम्बॉल त्या ठिकाणी दोन्ही यूज करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं SI युनिट आहे डिग्री सेल्सिअस. त्यासाठी सिम्बॉल आहे C. त्यानंतर पॉवर. पॉवरचं युनिट आहे वॅट और जूल पर सेकंड. जूल पर सेकंडलाच आपण काय म्हणतो, वॅट म्हणतो. वॅटसाठी आपण W हा सिम्बॉल यूज करतो आणि जूल पर सेकंड म्हणजे J/C, J/S हा सिम्बॉल त्यासाठी जूल पर सेकंड आहे. तर हे होते काही फिजिकल क्वांटिटी, त्याचं SI युनिट आणि त्याचा सिम्बॉल तो यूज केला जातो. हे सर्व पाठ करून ठेवा. क्वांटिटी, त्यानंतर त्याचं युनिट, त्यानंतर त्यासाठी वापरला जाणारा सिम्बॉल. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत जे आपण मास स्टडी केलं. मास म्हणजे काय, मॅटर कंटेंट इन द बॉडी इज कॉल्ड ॲज मास. एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर समाविष्ट झालेला आहे त्या बॉडीच्या आतमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, मास. आणि वेट म्हणजे काय, वेट इज अ फोर्स विथ विच अ बॉडी कॅन बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. फोर्स म्हणजे काय, वेट म्हणजे काय, एक फोर्स असतो की ज्या फोर्सने ती बॉडी काय होते, पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होते. मग तो जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो वेट. त्याला आपण काय म्हणतो, वेट. समजते वेट काय आहे. या ठिकाणी वेट आणि मास या दोघांमधला डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. तर पहिला डिफरन्स म्हणजे त्याची असेल डेफिनेशन. मास म्हणजे काय, अमाउंट ऑफ मॅटर और क्वांटिटी ऑफ मॅटर that is contained in the body. This quantity of matter or amount of matter is called as mass and it is denoted by a symbol m. मग त्यासाठी आपण m हा सिम्बॉल यूज करतो. त्यानंतर वेटची डेफिनेशन असेल the force with which the body is attracted towards the center of earth is called as weight. आणि त्यासाठी सिम्बॉल आपण यूज करतो W. हे झालं पहिलं त्याची डेफिनेशन. त्यानंतर दुसरं आहे क्वांटिटी, की हा एक पॅरामीटर आपण घेतो की मास ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी. ज्या फिजिकल क्वांटिटीचा आपण दोन
प्रकारे वर्गीकरण करतो. एक आहे स्केलर, दुसरा आहे वेक्टर. मग ही क्वांटिटी कोणती आहे? मास ही क्वांटिटी कोणती आहे? स्केलर क्वांटिटी आहे. पहा, स्केलर क्वांटिटीच्या बद्दल मी सांगितलं होतं. मासला फक्त काय असतं? मॅग्निट्यूड असतं, त्यामुळे ती काय स्केलर क्वांटिटी आहे. आणि मासला डायरेक्शन नसते, त्यामुळे ती स्केलर क्वांटिटी आहे. वेट, तर या ठिकाणी वेट ही काय आहे? वेट एक फोर्स असतो. फोर्स आहे म्हणजे त्या फोर्सला मॅग्निट्यूड असेल, म्हणजे वेटला मॅग्निट्यूड असेल, तसंच त्या वेटला एक डायरेक्शन असेल. आता वेट कोणत्या डायरेक्शनने ऍक्ट होतं? डाऊनवर्ड डायरेक्शनने, म्हणजे त्याला एक डायरेक्शन आहे. समजतंय? कोणतंही वजन हे डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतं, म्हणजे डाऊनवर्ड ही काय झाली? त्याची डायरेक्शन झाली. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? वेट हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड अँड इट हॅव अ डायरेक्शन ऑल्सो. सो दिस वेट इज अ फिजिकल क्वांटिटी. So we can say this as a vector quantity because it has a magnitude and direction. त्याला मॅग्निट्यूड आहे, त्याला डायरेक्शन आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी म्हणतो. त्यानंतर पुढचा आहे पॅरामीटर प्लेस. प्लेस म्हणजे काय? ठिकाण. जर आपण ठिकाण चेंज केलं तर मास चेंज होतं का वेट चेंज होतं ते आपण पाहूया. जर आपण प्लेस चेंज केली तर वेट काय होतं? चेंज होतं. म्हणजे वेट इज डिपेंड ऑन द प्लेस. म्हणजे प्लेस टू प्लेस काय होतं? वेट काय होतं? बदलत जातं. समजतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो? वेट इज नॉट सेम ॲट ऑल प्लेस. सगळ्या प्लेसवरती वेट हे सारखं नाही. प्लेस बदलली तर त्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं वेट पण काय होतं? बदलत जातं. त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशन फोर्स, पृथ्वीचा जो काही ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो आपण, तो प्रत्येक जागेवरती वेगवेगळा आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. थोडाफार त्याच्यामध्ये फरक होतो. त्यामुळे वेट पण काय होतं? प्लेस टू प्लेस काय होतं? ते बदलतं. त्यामुळे आपण काय म्हणतो? वेट जे आहे ते प्लेस चेंज झाली तर वेट बदलतं. जसं आपण जर पाहिलं तर पृथ्वीवरती एखादी बॉडी आपण तिचं जर मास घेतलं, ती जर 1 kg जर सापडली आणि जर तीच बॉडी आपण जर चंद्रावरती घेऊन गेलो मूनवरती, तर मूनवरती ते 1 न्यूटन हे त्याचं वजन नसेल, त्याचं वजन वेगळंच असेल. समजतंय? म्हणजे आपण जर त्या ठिकाणी चंद्राची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो वेगळा आहे, पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा आहे. म्हणजे प्लेस चेंज झाली तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय होतो? चेंज होतो. त्यामुळे या ठिकाणी वेट पण काय होईल? चेंज होईल. म्हणजे वेट जे आहे ते डिपेंड आहे प्लेसवरती. त्यामुळे आपण काय म्हणतो? वेट डज नॉट हॅव द सेम व्हॅल्यू ॲट ऑल प्लेस. सगळ्या जागेवरती, पृथ्वीवरती, चंद्रावरती किंवा पृथ्वीवरतीच आपण वेगवेगळ्या जागेवरती जरी गेलो, वेगवेगळ्या प्लेसवरती जरी गेलो, तर तुम्हाला त्या ठिकाणी ते जे वेट आहे बॉडीचं ते सारखं भेटणार नाही. समजतंय? म्हणजे आपण म्हणू शकतो वेट डज नॉट रिमेन सेम ॲट ऑल प्लेसेस बट इट चेंज. म्हणजे काय होतं? चेंजेस होतं त्या वेटमध्ये फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे प्लेस बदलली तर वेट काय होणार? चेंज होणार. आणि प्लेस बदलली म्हणून वेटचे चेंज बदलले लागतात. आणि त्या प्लेसला ग्रॅव्हिटेशन फोर्स काय आहे तोच पुढच्या प्लेसला भेटेल असं नाही. पुढच्या प्लेसला कदाचित ग्रॅव्हिटेशन फोर्स वेगळा असेल. त्यामुळे त्या ठिकाणी वेट बदललेला असेल. परंतु मास तसं नाहीये. मास काय असतं? तुम्ही कुठेही जर तुम्ही पृथ्वीवरून तीच बॉडी चंद्रावरती जरी गेलात तरी चंद्रावरती देखील त्या बॉडीचं मास जे पृथ्वीवरती सपोज 1 kg असेल तेवढंच kg मास तुम्हाला चंद्रावरती भेटेल. चंद्रावरती पण 1च kg भेटेल. किंवा पृथ्वीवरती तुम्ही कुठेही जरी गेलात, कोणत्या जरी प्लेसला गेलात ती बॉडी घेऊन, त्या बॉडीचं वजन त्या बॉडीचं मास जर मेजर केलं तर मास तुम्हाला 1 kgच भेटेल. समजतंय? मास हे बदलत नाही. म्हणजे मास काय राहतं? मास ॲट ऑल प्लेस रिमेन सेम. समजतंय? म्हणजे प्लेसवरती मास हे डिपेंड नाही. सगळ्या प्लेससाठी मास हे सेम राहतं, परंतु वेट सेम राहत नाही. हा दोघांमध्ये फरक आहे, मास आणि वेटमध्ये. त्यानंतर पुढचा फरक आहे युनिट. आता मास आणि वेट याचं युनिट वेगळं आहे. वेटचं युनिट आताच पाहिलं आपण. वेटचं युनिट काय? याचं युनिट न्यूटन आणि मासचं काय? किलोग्रॅम.
त्यानंतर आपण रिलेशन घेऊ शकतो दोघांमध्ये, मास आणि वेटचं रिलेशन. तर वेटचा फॉर्म्युला असतो W इज इक्वल टू M इंटू जी. वेट म्हणजे काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. M फॉर मास ऑफ द बॉडी, G फॉर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किती आहे, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी W हा सिम्बॉल आपण कशासाठी यूज करतो, वेटसाठी. वेट ऑफ द बॉडी, वेट ऑफ द बॉडी इज इक्वल टू M इंटू जी. तर या फॉर्म्युल्यामधून आपण जर मास काढायचं म्हणलं तर मास इज काही जी जर दुसऱ्या साईडला घेतला तर काय येईल, W अपॉन जी. म्हणजे मासचा फॉर्म्युला काय येईल, मास इज इक्वल टू वेट अपॉन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जी. W म्हणजे काय असेल, वेट ऑफ द बॉडी. M म्हणजे काय, मास ऑफ द बॉडी. G म्हणजे काय असेल, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, विच इज इक्वल टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजतंय. आणि हे एक लक्षात ठेवा की जर एखाद्या बॉडीचं मास 1 kg असेल तर त्या बॉडीचं वेट, मास जर 1 kg तर त्या बॉडीचं वेट किती असेल, 9.81 न्यूटन हे त्या बॉडीचं वेट असेल. समजतंय. 1 kg जर एखाद्या बॉडीचं मास असेल तर त्या बॉडीचं वेट किती असेल, 9.81. त्यानंतर आपलं जे नेक्स्ट युनिट आउटकम आहे 1C, दॅट इज एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ गिवन बॉडी. एखाद्या बॉडीवरती फोर्स जर आपण अप्लाय केला तर त्या बॉडीवरती काय काय इफेक्ट तयार होऊ शकतात त्या बॉडीमध्ये, ते एक आपल्याला आउटकम या ठिकाणी स्टडी करायचं आहे. तर हे आउटकम स्टडी करण्याच्या अगोदर आपण फोर्स म्हणजे काय ते स्टडी करूया. फोर्स हा एक एक्सटर्नल एजन्सी आहे. फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी which tend to move. Force is an external agency which force is an external agency which tend ओके. फोर्स म्हणजे काय असतं, एक एक्सटर्नल एजन्सी असते. एक्सटर्नल एजन्सी म्हणजे काय की जसं या ठिकाणी जर मी ऑब्जेक्ट घेतला तर ह्या ऑब्जेक्टवरती मी बाहेरून काय करू शकतो, एक फोर्स एक्झर्ट करू शकतो. या ठिकाणी काय केलं, फोर्स एक्झर्ट केला म्हणजे हा करून एक बाहेरून अप्लाय करतो एक्सटर्नली. त्यामुळे याला काय म्हणलं आपण, फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी. फोर्स एक काय एक्सटर्नल एजन्सी आहे. एक्सटर्नल एजन्सी, समजतंय. फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी. आता ह्या ऑब्जेक्टवरती जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, त्या ऑब्जेक्टची जी रेस्टची पोझिशन आहे, सपोज हा ऑब्जेक्ट जर सुरुवातीला रेस्टला असेल, एका ठिकाणी जर स्थिर असेल आणि त्यावरती जर मी फोर्स एक्झर्ट केला तर फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ह्या ऑब्जेक्टची जी रेस्टची पोझिशन आहे, जी रेस्टची कंडिशन आहे ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी विच चेंज और टेन टू चेंज. याचा अर्थ काय होतो की सोबत मी या ठिकाणी फोर्स एक्झर्ट केला, फोर्स एक्झर्ट केल्यामुळे तो जो ऑब्जेक्ट आहे जर सुरुवातीला तो रेस्टला असेल तर त्याची जी
कंडिशन आहे, कंडिशन ऑफ रेस्ट, ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. म्हणजे जी स्टेट आहे त्याची रेस्टची, एका ठिकाणी तो स्थिर आहे, म्हणजे त्याची जी स्टेट आहे स्थिर असण्याची, ती स्टेट तो काय करू शकतो, चेंज करू शकतो. फोर्स अप्लाय केल्यामुळे कदाचित तो ऑब्जेक्ट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. कदाचित फोर्स एक्झर्ट केल्यामुळे हा जो ऑब्जेक्ट आहे, कदाचित या ठिकाणी फोर्स एक्झर्ट केल्यामुळे तो ऑब्जेक्ट समजतंय, कदाचित फोर्स एक्झर्ट केल्यामुळे हा जो ऑब्जेक्ट आहे तो एका ठिकाणी काय होऊ शकतो, दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी फोर्स एक्झर्ट केल्यामुळे तो मूव्ह होऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला तो रेस्टला होता, समजतंय, सुरुवातीला तो काय होता, रेस्टला होता, आणि त्यावरती फोर्स एक्झर्ट केल्यामुळे तो ऑब्जेक्ट काय झाला, रेस्टची त्याची जी कंडिशन आहे, जी स्टेट आहे रेस्टची, स्टेट ऑफ रेस्ट, ती काय झाली, चेंज झाली. याचा अर्थ काय, तो रेस्टच्या ऐवजी काय आला, तो मोशन मध्ये आला. समजतंय, रेस्टच्या ऐवजी काय आला, तो मोशन मध्ये आला. म्हणजे त्याची जी स्टेट होती रेस्टची, ती काय झाली, चेंज झाली. याचा अर्थ जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर त्या बॉडीची जी स्टेट आहे, स्टेट ऑफ रेस्ट ही बदलू शकते. त्या बॉडीची जी स्टेट आहे रेस्टची, ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. किंवा जर सपोज तुम्ही जो अप्लाय करताय फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती, तो जर कमी पडत असेल, म्हणजे तो एवढा जास्त नसेल की जेणेकरून ती बॉडी मूव्ह होईल, तर त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती तशीच राहील. समजतंय, त्यामुळे आपण त्याला म्हणतो की टेन टू चेंज, म्हणजे त्या ठिकाणी शक्यता आहे. मग कदाचित ती त्याची स्टेट ऑफ रेस्ट चेंज होईल किंवा चेंज होऊ शकते, होईलच असं नाही. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, टेन टू चेंज. तो चेंज करू शकतो त्याची स्टेट ऑफ रेस्ट, किंवा तो काय करू शकतो, टेन टू चेंज स्टेट ऑफ रेस्ट, किंवा आपण असं देखील म्हणू शकतो, किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की जी सपोज तो ऑब्जेक्ट आहे, सपोज या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जर सुरुवातीलाच मोशन मध्ये असेल, समजतंय, हा जर सुरुवातीलाच मोशन मध्ये असेल, तर या ठिकाणी तो दुसऱ्या ठिकाणी जातो, तो मोशन मध्ये आहे, तो एका वेगाने दुसरीकडे जातो. इमेजिन होत आहे, म्हणजे तो ऑब्जेक्ट एक काय मोशन मध्ये आहे, आणि मोशन मध्ये आहे, आणि त्याच्यावरती जर आपण फोर्स एक्झर्ट केला मोशन मध्ये असताना या डायरेक्शनने, इमेजिन होत आहे की या ठिकाणी सुरुवातीला जो ऑब्जेक्ट आहे, सपोज तो या ठिकाणी आहे पोझिशन 1 ला, आणि तो 1 कडून पोझिशन 2 कडे मूव्ह होत चालला आहे इथून इथपर्यंत. तो मोशन मध्ये असताना, इमेजिन होत आहे, मोशन मध्ये असताना ज्यावेळेस डावीकडून उजवीकडे जात आहे, तो जाताना आपण जर तो मोशन मध्ये, म्हणजे त्या ती जी बॉडी आहे ती काय आहे, ती मोशन मध्ये, म्हणजे त्या ठिकाणी सुरुवातीला काय असेल, तो स्टेट ऑफ मोशन मध्ये असेल. समजतंय, सोबत त्या बॉडीला एक युनिफॉर्म असा स्पीड आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. त्या बॉडीची जी काही स्टेट आहे, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, ती देखील या ठिकाणी या फोर्समुळे बदलू शकते. समजते, जर सपोज आपण या ठिकाणी जर फोर्स एक्झर्ट केला, ती बॉडी जर उजवीकडे डावीकडे जाते, फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ती बॉडी काय होईल, त्याची जी युनिफॉर्म मोशन आहे ती तुटू शकते, ती निघून जाऊ शकते, किंवा ती बॉडी रेस्ट लागू शकते फोर्स लावल्यामुळे. समजतंय, मग
आपण असंही म्हणू शकतो, ह्या बॉडीची जर सुरुवातीला ती रेस्टला असेल तर त्याची जी रेस्टची जी काही स्टेट आहे ती स्टेट ऑफ रेस्ट, किंवा त्या बॉडी जर सुरुवातीला ती युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीची जी स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन असेल किंवा स्टेट ऑफ रेस्ट असेल, जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते, ती बदलू शकते, किंवा ती नाही बदलली तर ती बदल करण्याची क्षमता तो फोर्स तो ठेवतो, त्यामुळे त्याला आपण टेन टू चेंज. मग असा जो एक्सटर्नल एजंट आहे की जो काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन आहे ती बदलू शकतो किंवा बदलण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, तो बदलेलच असं नाही. जसं की एखादी भिंत आहे, त्या भिंतीवरती आपण फोर्स एक्झर्ट करतोय, चार म्हणून फोर्स एक्झर्ट करतात, पण ती भिंत त्याची जागा बदलते का, नाही, ते एका ठिकाणी स्थिर आहे. समजतंय, एका ठिकाणी काय आहे, स्थिर आहे. का, कारण की तेवढा आपला फोर्स लागत नाही की जेवढा आपण फोर्स अप्लाय करत असतो, पण तरी सुद्धा फोर्स आपण लावत असतो, म्हणजे त्या ठिकाणी फोर्स हा असतो, परंतु त्याची जी भिंत आहे, जी वॉल आहे, ती त्याची पोझिशन जी आहे, त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती बदलते का, तो बदलत नाही. समजतंय, म्हणजे त्या ठिकाणी बदलू पण शकते, बदलू पण शकत नाही. त्यामुळे आपण इथं म्हणतो टेन टू चेंज, म्हणजे तो बदलू शकता, म्हणजे बदलण्याची तो क्षमता ठेवतो. जर आपण फोर्स जास्त वाढवला तर जेसीबी आणला तो भिंत तोडून ती भिंत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो तोडून. समजतंय, मग त्या ठिकाणी जास्त फोर्स आला ते घडू शकतो. मग त्यामुळे आपण म्हणतो त्या ठिकाणी फोर्स काय करू शकतो, चेंज करू शकतो किंवा टेन टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म. समजतंय, या ठिकाणी तुम्हाला फोर्सची डेफिनेशन समजली. फोर्स इज डिफाइंड एज अ एक्सटर्नल एजन्सी which change करू शकतो or tend to change the state of rest or state of uniform of a body is called as force. ओके, समजलं तुम्हाला फोर्स काय आहे ते. द फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स ही काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. जसं की या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्टवरती मी फोर्स एक्झर्ट करतोय. फोर्सला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, एक हॉरिझॉन्टल फोर्स आहे जो की त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट करतोय आणि तो फोर्स कोणत्या दिशेने जातोय, उजवीकडे जातोय. इथून दिसतोय उजवीकडे तो अप्लाय झाला. म्हणजे ह्या फोर्सला एक पर्टिक्युलर काय एक डायरेक्शन आहे, एक फोर्सला काय एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. आणि हा फोर्स जो आहे त्या फोर्सची व्हॅल्यू सपोज जर 40 न्यूटन असेल तर आपण काय म्हणतो की 40 न्यूटन काय झालं, त्या फोर्सचं मॅग्निट्यूड झालं. त्या फोर्सचं काय झालं, मॅग्निट्यूड. म्हणजे फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे विच हॅव द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्याला मॅग्निट्यूड आहे, त्याला डायरेक्शन आहे, त्यामुळे फोर्सला आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. त्यानंतर एसआय युनिट, फोर्सचं जे एसआय युनिट आहे ते आहे न्यूटन. फोर्सचे एसआय युनिट काय आहे, न्यूटन. समजतंय, द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. त्यासाठी कॅपिटल एन हा सिंबल आपण यूज करतो. तर या ठिकाणी तुम्हाला काही माहिती पाहिजे की 1000 न्यूटन म्हणजे किती, या काही टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. 1000 न्यूटन म्हणजे काय असतात, 1 kg असतं. 1000 न्यूटन म्हणजे की काय होतं, त्याला आपण म्हणतो 1 kg किंवा सॉरी 1 न्यूटन. 1 न्यूटन 1 kg म्हणजे सॉरी 1 न्यूटन, 1 किलो न्यूटन. 1 किलो न्यूटन म्हणजे किती, 1000 न्यूटन.
समजतंय. 1 किलो न्यूटन इज इक्वल टू 1000 न्यूटन. ओके, त्यानंतर तुम्हाला हे देखील माहिती पाहिजे 1 मेगा न्यूटन इज इक्वल टू 10⁶ न्यूटन. त्यानंतर तुम्हाला हे देखील माहिती पाहिजे 1 गिगा न्यूटन म्हणजे किती. 1 गिगा न्यूटन दॅट इज इक्वल टू 10⁹ न्यूटन. समजा एका वर्षात तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे युनिट न्यूटन और 1 न्यूटन फोर्स. याची देखील डेफिनेशन फ्रिक्वेंटली विचारली जाते. युनिट न्यूटन फोर्स और 1 न्यूटन फोर्स. डिफाइन युनिट न्यूटन फोर्स और 1 न्यूटन फोर्स. याचं नावच आहे. पहा, या ठिकाणी एक फोर्स आहे की ज्या फोर्सचा मॅग्निट्यूड किती आहे युनिटमध्ये किती 1 न्यूटन म्हणजे 1 न्यूटन फोर्स. समजतंय. 1 म्हणजे युनिट न्यूटन. एक न्यूटन फोर्स असा फोर्स ज्याचं मॅग्निट्यूड किती असेल 1 न्यूटन. समजतंय. मग फोर्सचं मॅग्निट्यूड 1 न्यूटन कधी येईल ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. आता फोर्सचा जो फॉर्म्युला आहे F फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन m इंटू g. m इंटू g किंवा m इंटू a. मास इंटू ॲक्सलरेशन आपण म्हणतो. m इंटू g हे वेटचा फॉर्म्युला झाला. जर आपण फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होते तो जर काढायचा असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो m इंटू a. मासचा फॉर्म्युला आहे m इंटू a. वेटचा फॉर्म्युला असेल m इंटू g. तर फोर्सचा फॉर्म्युला आहे m इंटू a, मास इंटू ॲक्सलरेशन. तर या ठिकाणी m म्हणजे काय. m इज इक्वल टू मास and a is equal to acceleration. म्हणजे ॲक्सलरेशन आपण कशात मेजर करतो. मास मेजर करतो kg मध्ये. मास मेजर करतो इन kg किलोग्रॅम मध्ये आणि ॲक्सलरेशन मेजर करतो इन. सांगा ॲक्सलरेशन कशात मेजर करतो त्याचं युनिट इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजतंय. मग मला या ठिकाणी सांगा की जर फोर्सचं फॉर्म्युला असेल m इंटू a मास इंटू ॲक्सलरेशन तर या ठिकाणी जर आपण मास 1 घेतलं जर आपण या ठिकाणी m इज इक्वल टू जर 1 घेतलं जर आपण या ठिकाणी m इज इक्वल टू जर आपण 1 घेतलं या ठिकाणी